सोलापूरमधील श्री महालक्ष्मी सिद्धपीठ मंदिर राघवेंद्र नगर व रामनारायण चंडक विहार शिवबसव चौक येथे औदुंबर कल्पवृक्षाच्या छायेत श्री दत्त स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे। या पारायणामध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त दत्त गवई, संगीत विशारद ज्योतिष पंडित आणि दत्त साक्षात्कारी ज्ञानमाऊली यांच्या सुमधुर वाणीतून श्री गुरुचरित्राचे गायन होणार आहे। हा कार्यक्रम 14 फेब्रुवारीपासून सुरू होऊन भक्तांसाठी एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे। पत्रकार परिषदेत भानुदास सूर्यवंशी, संजय जाधव, हनुमंत मोतीबने, सुरेश बिराजदार, ज्ञानेश्वर माऊली वाघमारे यांची उपस्थिती असून ज्ञानमाऊलींनी संगीतमय गाण्याचे विशेष कडवे गाऊन कार्यक्रमाची झलक दाखवली। भक्तांना या दिव्य पारायणाद्वारे श्री दत्त साक्षात्काराचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले। राघवेंद्र नगर आणि रामनारायण चंडक गेल्या 30 ते 35 वर्षापासून या सोसायटीची जी मुंबई जागा आहे ते जुनं महालक्ष्मी एक ठिकाण त्या ठिकाणी स्थान होतं। तर तिथल्या रहिवाशांनी एकत्र येऊन एक सुंदर असं महालक्ष्मी मंदिराची निर्मिती केली। तर आपण महालक्ष्मी सिद्धपीठ मंदिर म्हणून आम्ही रचनेत केलं आहे। या मंदिरामध्ये गणपतीचं पण मंदिर आहे, शिवमंदिर पण त्या ठिकाणी आहे बेलवृक्षाच्या छायामध्ये। त्या ठिकाणी मारुतीचं मंदिर पिंपळवृक्षाच्या छायेमध्ये आहे, नवग्रहांचं मंदिर आहे आणि प्रज्ञापीठ ज्ञानपीठ या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, संबंध भारतामध्ये दत्त परंपरेचा प्रचार प्रसाराच्या हेतूने औदुंबर जे कल्पवृक्ष आहे ते साक्षात दत्तवृक्ष मानले गेले। त्या वृक्षाचं संवर्धन आणि प्रचार प्रसाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी गुरुपादुकेची त्या ठिकाणी स्थापना करतो। मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी। गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या भजनी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी। मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे